या सावंतवाडी तालुक्यामध्ये युवा मतदारसंघामध्ये काही लँड माफिया एका प्रकारे दुडगूस घालतायत. काही लँड माफियांना आमदार व्हायचं आहे. जनतेचे जमिनी घेऊन त्यांचे पैसे तसेच ठेवून त्या गोरगरिबांचे पैसे न देता स्वतःला भविष्यात होणाऱ्या अटकेपासून वाचवण्यासाठी आमदार होण्याचे स्वप्न बघतात. अशा लोकांपासून जनतेने सावध राहा. बोलायला द्या. तुम्ही आता मला थोड्या वेळ नाव विचारलं, हा लँड माफिया कोण? पत्रकार विचारते नाव नको तुम्ही मला बोलायला द्या साहेब, मला बोलायला द्या. हा लँड माफिया कोण? तर ह्या लँड माफियाचे प्रताप येणाऱ्या काळात लवकरच मी पुराव्या सकट भर पत्रकार परिषदेत देईन. काही दिवस मी गप्प होतो. काही जणांनी मला सांगितलं होतं, माझ्या नेत्यांनी, थोडा संजू तुझा थोडा आवर घाल. आता इथपर्यंत पोचलो आता की माझ्या नेत्यांनी मला सांगितलं, तुला जे ते योग्य वाटेल ते तू बोल. आणि ह्या लँड माफियांची नावं जेव्हा ते गरीब शेतकरी येतील, त्यांची पेमेंट झालेली नाहीये आणि जे रडतायत 2-2 वर्ष 2-2 वर्ष लँड माफियाच्या ऑफिसात फेऱ्या मारतायत, हे सगळे डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या काळात मी देईन. किंवा अशा लोकांपासून पैशाला न भुलता न बळी पडता लोकांनी सावध राहा. आणि जर तुम्हाला नाव पाहिजे असेल तर नाव मी इथे सांगणार नाही. येणाऱ्या काळात सगळे पुरावे घेऊन बसून तुम्हाला मी ते नाव सांग. लँड माफियाला बळी पडू नका. तुम्हाला नावासकट मी तो लँड माफियाचं सांगणार. किती जणांची फसवणूक केली अशी कळेल तुम्हाला. यादी देऊन सगळे ते लोकच बसवणार आणि त्यांच्या तोंडून ऐका. किती कोणाचे लाख आहेत, कोणाचे 10,000 आहेत, कोणाचे 20,000 आहेत, कोणाचे 5 लाख आहेत. आणि किती वर्ष झाली गोळा करतायत ज्या मला लँड माफियाची माहिती मिळाली त्या लँड माफियाबद्दल मी बोलतोय. तुमच्याकडे जर कोण असतील तर आमदार इच्छुक असेल बघा. तुम्ही काय म्हटलं, तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी गप्प बसायला सांगितलं. तुमच्या 2 मिनिटं ऐका सांगतो. प्रश्नाचं उत्तर देतो. बोला बोला. ही जी गोष्ट होती मी काही दिवसापूर्वी बोलणार होतो आणि तिथे स्थानिक पदाधिकारी आहेत, आमचे स्थानिक नेते आहेत जिल्ह्यात, त्यांनी मला सांगितलं जरा गप्प बस. मी त्यांच्याशी सकाळी बोललो. सांगितलं पुढे जा, चल संजू बोला पुढे चल. मी आज प्रयत्न करून सांगितलं साहेब माझा हे बघा, यापुढे माझी भूमिका 2 वर्षापूर्वी गप्प होतं तशी भूमिका नसणार. आणि ह्यावेळी आतापासून आजपासून जर तुम्ही माझी भूमिका स्पष्ट असेल आणि आरपारची असेल. आणि पहिली गोष्ट, माझ्या पुऱ्या कारकिर्दीत मी कोणाला घाबरत नाही आणि मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो. आणि एकदा सुरुवात केली तर मला कोण अडवणारा पण कोण नाही. साहेब, हा लँड माफिया समजा भाजपात असेल किंवा भविष्यात भाजपात आला, कारण तुम्ही नाव कोणाचं घेतलेलं नाही, तर त्या संदर्भात आपण हीच भूमिका ठेवणार. या लँड माफियाला भाजपचं तिकीट कधीच मिळणार नाही आणि काहीच नाही. मी तुम्हाला जर नाव जाहीर करतो, ती सगळी माणसं वस्तू येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल. फक्त निवडणूक जाहीर होऊ दे, ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्याच दिवशी सगळी माणसं इथं बसवणार. लँड माफिया आहेत का? मी काही बोलणार नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी एक स्पष्ट बोललो, लँड माफियांना इथं आमदारकी मिळणार नाही.